मालेगाव अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने मालेगाव येथे धडक महामोर्चा। मालेगाव अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणास तीव्र विरोध करण्यासाठी आणि आरक्षणाचे घटनात्मक संरक्षण करण्यासाठी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी मालेगाव येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने भव्य आणि धडक महामोर्चा काढण्यात आला। या महामोर्चाचे नेतृत्व आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी केले। या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर, रुक्मिणीताई लोंढे, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, संजय खामकर यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मोर्चाच्या समाप्तीनंतर मालेगावचे माननीय तहसीलदार विशाल सोनवणे यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले। की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एससी मध्ये उपवर्गीकरणाचं ठरवलेलं आहे, त्याच्या विरुद्ध अख्ख्या महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत। आम्ही जालना, परभणी, लातूर, अनेक सोलापूर अनेक ठिकाणी मोर्चे झालेले आहेत, परंतु आज हा खास मालेगावला मोर्चा निघतोय। तर मालेगाव हे तर सेन्सिटिव्ह शहर आहे आणि त्यामुळे मालेगावमध्ये हा मोर्चा आंबेडकरी चळवळीची एक ताकद म्हणून पाहिला जाईल आणि या इथे प्रचंड मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत। तेव्हा आज या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल त्यांचं या संपूर्ण मालेगावच्या संविधान प्रेमी जनतेचं मी मनापासून स्वागत करत आहे। या इथे सरकार खरं म्हणजे उपवर्गीकरणाबद्दल आमचं जे 29 आमदार एससीचे असतात त्याच्यातल्या 27 जणांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की आमच्याशी चर्चा करा, परंतु अजूनही त्या आमदारांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला नाही या चर्चेबद्दल। तर म्हणजे दुर्दैवी आहे की एखाद्या सरकारचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 27 आमदारांच्या निवेदनावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट विधानसभेमध्ये सांगायचं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश मानायचा की नाही। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे ऐच्छिक ठेवलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने कुठच्याच राज्याला जबरदस्तीने उपवर्गीकरणास सांगितलं नाही, तरी सुद्धा इथे कोणाची मागणी नसताना आणि इम्पेरिकल डाटा म्हणजे अचूक संपूर्ण डेटा असल्याशिवाय अशा पद्धतीचं कुठचंही तुम्ही उपवर्गीकरण करू नका असं त्या जजमेंटमध्ये असताना सुद्धा आमचे मुख्यमंत्री हे करण्याचा घोषित करतात आणि त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती एकत्र येऊन एका विचाराने आणि एका याच्याने सर्व एकत्र येऊन आज हे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढतात, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की लोकांचा हा प्रचंड प्रतिसाद बघितल्यानंतर लोकभावनांचा आदर करा आणि उपवर्गीकरण रद्द केल्याची घोषणा करा। च्या विरोधामध्ये आम्ही राज्यभर आंदोलन करतो आणि सर्व जाती ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्या सर्व जाती, इव्हन मातंग समाजसुद्धा आमच्याबरोबर जुळलेला आहे अत्यंत मोठ्या संख्येने। आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की सरकारने हे जबरदस्तीने हे जे काही उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे तो घाट त्यांनी बंद करावा आणि जनतेचा आदर करावा। जनमानसामधलं जे काही एक मोठी इच्छा आहे की हे एससीमध्ये उपविभाजन होऊ नये आणि त्याचबरोबर